वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरपर्यंत आपण लाईट डिपेंडंट फेज किंवा लाईट रिॲक्शन हा भाग कंप्लीट केला होता, ज्यामध्ये फोटोफॉस्फोरिलेशन ATP मॉलिक्युल्स तयार होणं, NADPH2 मॉलिक्युल्स तयार होणं ह्या स्टेप्स होत्या. आणि ते जे प्रोडक्ट आहेत जे लाईट डिपेंडंट फेजमध्ये तयार होतात, आता त्या प्रोडक्टचा वापर करून कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा ग्लुकोज मॉलिक्युल्स कार्बोहायड्रेट्स हे कशा पद्धतीने तयार केले जातात हा भाग आपल्याला पाहायचा आहे. म्हणजेच फोटोसिंथेसिसची सेकंड फेज, सेकंड रिॲक्शन दॅट इज डार्क रिॲक्शन आज आपल्याला पाहायची आहे. कार्बन फिक्सेशन ऑकर्स इन द स्ट्रोमा बाय अ सिरीज ऑफ एन्झाईम कॅटलाइज्ड स्टेप्स. लाईट डिपेंडंट फेज जी आहे ही क्लोरोप्लास्टच्या ग्रॅना या भागामध्ये कंप्लीट केल्या जाते, कारण त्यामध्ये ग्रीन कलर्ड फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, क्लोरोफिल पिगमेंट्स हे प्रेझेंट आहेत आणि ज्याचा वापर करून ATP सोलार एनर्जीचा ते वापर करतात आणि ATP मॉलिक्युल्स तयार करतात. तर डार्क रिॲक्शन ही जी आहे ही क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा, ग्रॅनाचा जो आउटर भाग आहे, सगळा मॅट्रिक्सचा जो भाग आहे त्या स्ट्रोमा भागामध्ये होत असते. आणि या स्ट्रोमामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत जे की कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनसाठी मदत करत असतात. Products of light reaction, that is ATP and NADPH2, that comes in the stroma where carbohydrates are synthesized. बरोबर आहे. ग्रॅनामध्ये तयार होणारे जे ATP आणि NADPH आहेत हे आता स्ट्रोमामध्ये येतात, ज्या ठिकाणी ते कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन करतात आणि कार्बोहायड्रेट्स तयार करतात. ॲट धिस स्टेप इज इंडिपेंडंट ऑफ लाईट, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डार्क रिॲक्शन. बरोबर आहे. ही फेज जी आहे ही लाईटवर डायरेक्टली डिपेंडंट नाही, लाईट फेजमध्ये तयार होणाऱ्या प्रोडक्टवर अवलंबून आहे, परंतु हिला सनलाईटची डायरेक्टली आवश्यकता नाही आणि म्हणून या रिॲक्शनला डार्क रिॲक्शन असं देखील म्हणतात. द पाथ ऑफ कार्बन फिक्सेशन इन डार्क रिॲक्शन थ्रू द इंटरमिडिएट कंपाऊंड्स leading to the formation of sugar and starch was worked out by Kelvin, Benson and their co-workers. आता कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोहायड्रेट तयार होतात हे मान्य आहे, परंतु यामध्ये नंबर ऑफ इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होतात आणि ते एका सायक्लिक मॅनरने तयार होत असतात. या संदर्भातले जे काही रिॲक्शन्स आहेत या केल्विन आणि बेन्सन या दोन सायंटिस्टने शोधून काढलेले आहेत अलॉंग विथ देअर कोवर्कर्स. For this, Kelvin was awarded Nobel Prize in 1961. तर यासाठी केल्विन यांना नोबल प्राइज आहे 1961 मधलं. The path of carbon was studied with the help of radioactive tracer technique using unicellular algae that is chlorella and radioactive carbon that is C14. ॲक्च्युली कार्बन जो आहे हा कशा पद्धतीने फिक्स होतो, त्यामध्ये काय काय स्टेप्स होतात, कोणकोणते इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतात आणि शेवटी हा ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो, हे स्टडी करण्यासाठी रेडिओ ॲक्टिव्ह ट्रेसर टेक्निकचा वापर केला गेला होता. आणि त्यासोबतच क्लोरेला हे युनिसेल्युलर अल्गी आणि कार्बन जो रेडिओ ॲक्टिव्ह ट्रेस करण्यासाठी वापरला गेला होता तो रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन होता C14. With the help of radioactive carbon, it becomes possible to trace the intermediate steps of fixation of carbon dioxide. आणि ह्या रेडिओ टेक्निकमुळं कार्बन डायऑक्साईडचं कोणकोणत्या इतर कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होतं आहे हे पाहणं तुलनेनं सोपं होतं. द व्हेरियस स्टेप्स इन डार्क रिॲक्शन्स आर एक्सप्लेन्ड ॲज केल्विन सायकल ऑर C3 पाथवे. या ज्या कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ह्या एका सायक्लिक मॅनरने चालतात आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी केल्विन सायकल किंवा त्यालाच C3 पाथवे असं देखील म्हणतात. तर पाहूया आपण केल्विन सायकलमध्ये काय काय स्टेप्स आहेत. फर्स्ट इज कार्बॉक्झिलेशन. CO2 रिडक्शन स्टार्ट्स विथ रायब्युलोज 1,5 बायफॉस्फेट दॅट इज RUBP. कार्बन डायऑक्साईड जो आहे ह्याचं रिडक्शन स्ट्रोमामध्ये RUBP नावाचा एक घटक आहे जो 5 कार्बनचा आहे, तो पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करतो, त्या ठिकाणी त्याचं रिडक्शन होतं आहे. इट इज अ 5 कार्बन शुगर, पेंटोज शुगर आहे विथ 2 फॉस्फेट ग्रुप्स अटॅच्ड टू इट. हा जो रायब्युलोज 1,5 बायफॉस्फेट आहे हा
5 कार्बन असणारा शुगर मॉलिक्यूल आहे, पेंटोज शुगर आहे. आणि यामध्ये 1 आणि 5 कार्बनला पहिल्या आणि 5व्या पोझिशनला 2 फॉस्फेट ग्रुप हे अटॅच असतात. RuBP reacts with carbon dioxide to produce unstable 6 carbon intermediate product in the presence of an enzyme RuBP carboxylase or Rubisco. आता RuBP हा 5 कार्बनचा कंपाऊंड आहे. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा 6वा कार्बन ॲड होतो आणि या दोघांपासून अनस्टेबल असा 6 कार्बनचा प्रोडक्ट तयार होतो. आता 6 कार्बनचा प्रोडक्ट आहे परंतु तो अनस्टेबल आहे. ओके. आणि रिॲक्शन ही कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये चालू आहे? द रिॲक्शन इज इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम RuBP कार्बॉक्सिलेज किंवा त्यालाच शॉर्टकट आहे रुबिस्को. रुबिस्को जो लास्ट CO आहे दॅट इज कार्बॉक्सिलेज. This unstable product immediately splits into 3 carbon compound that is 3 phosphoglyceric acid or 3 PGA which is stable compound. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड आणि RuBP यांच्या कॉम्बिनेशनने तयार होणारा 6 कार्बनचा कंपाऊंड हा अनस्टेबल आहे आणि त्यामुळे तो इमिजिएटली स्प्लिट होतो. त्याच्यामध्ये आणखी रिॲक्शन होते आणि त्यांच्यापासून 3 कार्बन असणारे कंपाऊंड तयार केले जातात दॅट इज 3 PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. एका PGAमध्ये 3 कार्बन, दुसरा जो मॉलिक्यूल आहे त्यामध्ये 3 कार्बन, असं 6 कार्बनचं विभाजन होते. Rubisco is a large protein molecule and comprises 16% of the chloroplast. रुबिस्को हा जो एन्झाईम आहे हा एक महत्त्वाचा प्रोटीन मॉलिक्यूल आहे, लार्ज मॉलिक्यूल आहे, जो क्लोरोप्लास्टचा किती टक्के भाग व्यापतो? 16%. ही झाली कार्बॉक्झिलेशन. आता कार्बॉक्झिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्ट केला जाईल आणि त्याचं कन्व्हर्शन केलं जाईल. कशामध्ये झाले मग कन्व्हर्शन? आता 3 PGAमध्ये झालेलं आहे. 3 PGA is a first stable compound of the cycle and so Calvin cycle is also called as C3 cycle or C3 pathway. या सायकलला C3 सायकल का म्हणायचं? कारण यामध्ये तयार होणारा पहिला स्टेबल प्रोडक्ट हा कोण आहे? 3 कार्बनचा 3 PGA मॉलिक्यूल. सेकंड स्टेप आहे ग्लायकोलायटिक रिव्हर्सल किंवा ग्लुकोज सिंथेसिस. आता ग्लुकोज सिंथेसिस होते. हीच रिॲक्शन जी आहे ही ग्लायकोलायसिसच्या एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. ग्लायकोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल, त्याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. मॉलिक्यूल्स ऑफ 3 PGA दे फॉर्म 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड बाय युझिंग ATP मॉलिक्यूल. आता हा 3 PGA जो आहे यामध्ये कार्बन 3 आहेत परंतु फॉस्फेट हा एकच आहे. आता यामध्ये ATP मॉलिक्यूल्सद्वारे आणखी एक फॉस्फेट ॲड होतो आणि या 3 PGA पासून 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होतो. याच्यामध्ये फॉस्फेटचे मॉलिक्यूल किती आहेत? 2 आहेत. अगेन दीज मॉलिक्यूल्स आर रेड्यूस्ड टू ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट बाय NADPH2 प्रोड्युस्ड इन द लाईट रिॲक्शन. बघा, लाईट रिॲक्शनमधले जे प्रोडक्ट होते ATP वापरला कशासाठी? PGAचं रूपांतर डाय PGA करण्यासाठी, बरोबर आहे. आणि आता हा जो 1,3 डाय PGA होता त्यामध्ये पुन्हा त्याचं रूपांतर 3 PGAL मध्ये होतं आहे. आता इथं मॉलिक्यूल वापरला जातो NADPH2. ओके. फॉर कंटिन्युअस केल्विन सायकल देअर मस्ट बी सफिशियंट अमाऊंट ऑफ RuBP which accept carbon dioxide and regular supply of ATP and NADPH2. म्हणजे ह्या रिॲक्शन ज्या चालणार आहेत यांच्यासाठी कंटिन्युअस सप्लाय कशाचा लागतो? इनिशियल ॲक्सेप्टर RuBP आवश्यक आहेत. त्यानंतर ते रूपांतर करण्यासाठी ATP मॉलिक्यूल्स आणि NADPH2 मॉलिक्यूल्स हे कंटिन्युअसली आवश्यक आहेत. आउट ऑफ 12 मॉलिक्यूल्स ऑफ 3 PGAL 2 molecules are used for the synthesis of 1 glucose molecule. जी रिॲक्शन चालू आहे यामध्ये फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड किंवा 3 PGAL मॉलिक्यूल हे 12 तयार होतात. परंतु 12च्या 12 मॉलिक्यूल हे सिंथेसिससाठी वापरल्या जात नाहीत. केवळ 2 मॉलिक्यूल्स हे एका ग्लुकोज मॉलिक्यूलच्या सिंथेसिससाठी वापरला जातो, बरोबर आहे. म्हणजे 2 मॉलिक्यूल्स ऑफ 3 PGAL 3 कार्बनचा 1 PGAL आणि
आणखी एक PgAl ज्यामध्ये 3 कार्बन आहेत, असा 6 कार्बनचा ग्लुकोज तयार केला जातो. अँड रिमेनिंग 10 मॉलिक्युल्स आर यूज्ड फॉर जनरेशन ऑफ 6 मॉलिक्युल्स ऑफ RUBP. आता टोटल 12 PgAl तयार झाले होते, त्यापैकी 2 हे ग्लुकोज सिंथेसिससाठी वापरले. उरलेले 10 जे मॉलिक्युल्स आहेत यांचा उपयोग RUBP तयार करण्यासाठी होत असतो. फॉर सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल, 6 कार्बन डायऑक्साईड आणि 6 मॉलिक्युल्स ऑफ RUBP आर रिक्वायर्ड. हे आवश्यक आहे. असं होत नाही की एकच कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल आत आला आणि त्यापासून ग्लुकोज तयार झाला नाही. तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी 6 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल लागतात. त्यानंतर 6 RUBP मॉलिक्युल्स लागतात, ते 6 कार्बन ॲक्सेप्ट करण्यासाठी. आणि केल्व्हिन सायकल जी आहे याच्या 6 सायकल कंप्लीट व्हाव्या लागतात, तेव्हा ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल हा तयार होत असतो. देन इज रिजनरेशन ऑफ RUBP. 6 molecules of RUBP are regenerated by using 10 molecules of 3 PgAl. बरोबर आहे. जे 6 कार्बन डायऑक्साईड आहेत त्यांना ॲक्सेप्ट करण्यासाठी 6 RUBP मॉलिक्युल्स हे लागतात आणि हे तयार करण्यासाठी 10 PgAlचे मॉलिक्युल्स हे वापरले जातात. फॉर रिजनरेशन ऑफ 6 मॉलिक्युल्स ऑफ RUBP 6 ATP मॉलिक्युल्स आर अगेन यूज्ड. बरोबर आहे. हे 6 RUBP तयार होण्यासाठी ATP मॉलिक्युल्स किती आवश्यक आहेत? 6 आवश्यक आहेत. बरोबर आहे. आणि जे इनिशियल ॲक्सेप्टर RUBP आहे हे पुन्हा तयार केले जात असतात. तर या ठिकाणी फिगर आहे जी आपण पाहूत आणि इंटरमिडिएट प्रोडक्ट्स हे काय काय तयार होतात ते आपल्याला पाहायचे आहेत. बघा, कार्बन डायऑक्साईड आहे ज्याचे 6 मॉलिक्यूल वापरलेत. रुबिस्कोद्वारे ते एन्झाईम कॅटॅलिटिक ॲक्शन होईल. RUBP जे आहेत 6 मॉलिक्युल्स ऑफ RUBP हे लागणार आहेत. RUBPमध्ये कार्बन आहेत 5 मॉलिक्युल्स. असे 5 कार्बनचे 6 मॉलिक्युल्स हे वापरले जातात आणि 6 कार्बन डायऑक्साईड हे ॲक्सेप्ट केले जातात, ज्यांच्यापासून पहिला अनस्टेबल कंपाऊंड तयार होतो ज्यामध्ये 6 कार्बन आहेत. परंतु तो अनस्टेबल असल्यामुळे तो इमिजिएटली स्प्लिट होतो आणि त्यापासून टोटल 3 कार्बन असणारा PgA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड याचे 12 मॉलिक्यूल तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर 3 PgA याचं रूपांतर 1,3-डाय-PgA करण्यासाठी ATP मॉलिक्युल्स हे वापरले जातात. तर आपल्याकडे 12 PgA मॉलिक्युल्स तयार झालेत, त्यामुळे 12 ATP मॉलिक्युल्स वापरले जातात. अगेन हा 1,3-डाय फॉस्फोग्लिसरिक ॲसिड याचं रिडक्शन NADPHद्वारे होतं आहे आणि त्यापासून 3 PgAl फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड हा तयार केला जातो. म्हणजे 12 PgA होते, 12 1,3-डाय-PgA आहेत. आता तयार होणारे 12 PgAl म्हणजे 12 मॉलिक्युल्स हे कुणाचे तयार होतील? आता फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. ठीक आहे. आता हे 12चं जे कॉम्बिनेशन आहे हे कशा पद्धतीने एकंदरीत विचार केला तर 6 कार्बन डायऑक्साईड आलेत, त्यामुळे 6 कार्बनचे आहेत. आणि इनिशियल ॲक्सेप्टर जो RUBP आहे ज्याच्यामध्ये कार्बन 5 आहेत पण मॉलिक्युल्स 6 आहेत, म्हणजे टोटल आपल्याकडे 30 कार्बन RUBPद्वारे आणि 6 कार्बन कार्बन डायऑक्साईडद्वारे असे 36 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत किंवा कार्बन मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि ह्या 36 कार्बन मॉलिक्यूलचं 3-3 कार्बनच्या जर आपण ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं तर 12 ग्रुप तयार होतात. त्यामुळे 12 PgAl तयार झाले. आत्तापर्यंत आपण वापरले 12 ATP मॉलिक्यूल्स आणि 12 NADPH2 मॉलिक्यूल्स. ओके. आता हा जो PgAl आहे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आहे, तर यापैकी 2च मॉलिक्यूल हे ग्लुकोज सिंथेसिससाठी वापरले जातात. 2 PgAl यामध्ये 3-3 कार्बनचे 2 ग्रुप, त्यामुळे टोटल 6 कार्बनचा एकच ग्लुकोज मॉलिक्यूल हा शेवटी तयार होतो. आणि जे 10 मॉलिक्यूल आहेत यामध्ये इंटर कन्व्हर्शन होते शुगर फॉस्फेटमध्ये, ज्यामध्ये 5 कार्बन 4 कार्बन किंवा 7 कार्बन या पद्धतीने चेंजेस होत राहतात आणि शेवटी RUBP
मोनोफॉस्फेट हा तयार होतो. RUMP तयार होतो ज्याच्यामध्ये 5 कार्बन मॉलिक्युल्स आहेत आणि त्याचे 6 मॉलिक्यूल तयार होतात. हा जो RUMP आहे, मोनोफॉस्फेट आहे, याचं रूपांतर आपल्याला बायफॉस्फेटमध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे इथं फॉस्फेट ॲड करावे लागतील आणि म्हणून पुन्हा 6 ATP मॉलिक्युल्स हे वापरले जातात आणि या RUMPचं कन्व्हर्शन RUBPमध्ये होतं आहे, जो कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने सिंथेसिससाठी 2 PgAl मॉलिक्यूल, रिजनरेशनसाठी 10 PgAl मॉलिक्यूल वापरले जातात. आणि ATP मॉलिक्युल्स टोटल किती लागतील? सुरुवातीला रिडक्शन फेजमध्ये 12, कुठे 3 PGAचं रूपांतर 1,3 डायPGAमध्ये करण्यासाठी, आणि आणखी 6 ATP मॉलिक्युल्स लागलेत रिजनरेशनमध्ये RUMPचं कन्व्हर्शन RUBPमध्ये करण्यासाठी. म्हणजे टोटल 18 ATP मॉलिक्युल्स हे केल्विन सायकलमध्ये वापरले जातात. त्यानंतर NADPH2चा जर विचार केला तर रिडक्शन फेजमध्ये केवळ 12 NADPH2 मॉलिक्युल्स वापरले जातात, ज्याच्यामुळं 1,3 डायPGAचं रूपांतर PgAlमध्ये होत असते. इन दिस वे फॉर फॉर्मेशन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल, एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी 6 कार्बनचे मॉलिक्यूल, 6 RUBPचे मॉलिक्यूल, 6 केल्विन सायकल, 18 ATP आणि 12 NADPH2 मॉलिक्युल्स हे आवश्यक आहेत. आणि अशा पद्धतीने कार्बॉक्झिलेशन, रिडक्शन, सिंथेसिस आणि रिजनरेशन या स्टेप्सद्वारे ग्लुकोज मॉलिक्यूल हे तयार केले जातात. कार्बॉक्झिलेशनमध्ये काय होतं? कार्बन डायऑक्साईड हा ॲक्सेप्ट केला जातो. रिडक्शन फेजमध्ये 3 PgAl तयार केला जातो. सिंथेसिस फेजमध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. तर रिजनरेशन फेज ही तेवढीच आवश्यक आहे, कारण जर रिजनरेशन झालं नाही तर कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करणारे इनिशियल ॲक्सेप्टर RUBP हे तयार होणार नाहीत आणि त्यामुळं रिजनरेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. अँड द स्टेप्स गोज ऑन इन अ सायक्लिक मॅनर, त्यामुळे ह्याला सायकल म्हणलं जातं. आणि C3 सायकल का म्हणायचं? बिकॉज द फर्स्ट इनिशियल स्टेबल प्रोडक्ट, कारण 6 कार्बनचा तयार होणारा अनस्टेबल प्रोडक्ट आहे, त्यामुळे फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ दिस cycle is 3 carbon PgA phosphoglyceric acid, so it is also called as C3 cycle. Okay, solve these questions and thank you.